नमस्कार. मी परवा एका कार्यक्रमाला गेली जिथे सायबर क्राईमबद्दल आम्हाला माहिती देणार होते प्रमुख पाहुणे धनंजय देशपांडे. डी डी या नावाने ते ओळखले जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा मी त्यांनी जे सांगितलं ते सांगण्यापेक्षा माणूस एवढा अष्टपैलू, स्वतः सिरीजमध्ये कामही करतात, सायबर क्राईममध्ये, आणि बऱ्याच त्यांच्या संस्था आहेत, बरंच सामाजिक कार्य करतात, बऱ्याच कार्याबद्दल त्यांना इंटरनॅशनल लेवलवर बक्षीसही मिळाले. खरंच सांगते ना, अशा आणि एकदम पुन्हा बोलायला एकदम आपल्यासारखं अगदी आमच्यामध्ये मिळून मिसळून त्यांनी आमच्याकडे बोलले. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची संघांचा आमच्यामध्ये ते आले होते आणि आमच्या ज्येष्ठ नागरिकाचे जे वरिष्ठ होते त्यांचे ते वर्गमित्र होते. त्यामुळे जसं त्यांच्याशी त्या वर्गमित्रासारखं बोलत होते. आमची ओळख नसताना सुद्धा आमच्याकडे अगदी आम्ही त्यांच्या वर्गमैत्रिणी असल्यासारखं ते म्हणजे मैत्रिणी असल्यासारखं बोलत होते. त्यांनी सायबर क्राईमबद्दल खूप छान माहिती दिली की ह्या सायबर क्राईममध्ये आणि त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये अडकणारी माणसं कोणीही असू शकतं, वेल एज्युकेटेड, यंग, जो मोबाईल वापरतो त्यातील कोणीही अडकू शकतं. आणि मग तो फ्रॉड कितीचा असेल, म्हणजे 5,000चा असेल, 5 लाखाचा असेल, ते तुमच्या स्वतःच्या न घेतलेल्या असावधानतेमुळे तुमचा तो असू शकतो. पण त्यांनी इतकं सुंदर हसत खेळत ह्या गोष्टी सांगितल्या ना, त्यातले 2 प्रकार तरी मी सांगणार. त्यातला एक त्याने हनी ट्रॅप हा प्रकार सांगितला. हनी ट्रॅप म्हणजे काय, तर त्यांनी खूप छान समजावून सांगितलं की माणूस रिटायर्ड होतो. हे पुरुषांच्या बाबतीत त्यांनी सांगितलं, हे शक्यतो पुरुषांच्या बाबतीत होतं. माणूस रिटायर्ड होतो, तिथे ऑफिसमध्ये त्याने एक वेळेला त्याचा कार्यकाळ गाजवलेलं असतं किंवा पिचलेला असतो. जर त्याचा वरिष्ठ खूप हे असेल तर त्या वरिष्ठाकडून त्याने नेहमी त्याला कोणी कौतुक केलेलं नसतं, त्याला कौतुकाची गरज असते. किंवा जर तो सगळ्यांना दाबत असेल तर आणि सगळ्यांकडून कौतुक घ्यायची सवय असेल तर त्याचीही कमतरता असते. कारण निवृत्त झाल्यावर त्याला तो जो काही मान सन्मान कार्य ह्याच्यामध्ये मिळत होता किंवा त्याचा वेळ जात होता, तो आता त्याचा घरी जात नाही. त्यात आता पूर्वी तो बाहेर जाऊन कमवून काही पैसे घरी आणत होता, आता तो पैसेही आणत नाही. म्हणजे तो पूर्णपणे सगळ्यांकडून त्याला वाटायला लागतं, किती लक्ष दिलं तरी त्याला असं वाटायला की मी सगळ्यांकडून टाकलेला, डावललेला, अगदी बहिष्कृत केलेला असा मी व्यक्ती आहे. आणि मग त्याला वाटायला लागतं. आणि मग पहिल्यांदा कोणतरी 40-50 म्हणजे ते 60चे गृहस्थ असतील तर मग 40-45ची अशी एखादी सुंदर फोटो असलेली बाई फ्रेंड रिक्वेस्ट घालते पहिल्यांदा फेसबुकवर किंवा ह्याच्यावर, आणि मग इंस्टाग्रामवर वगैरे. आणि मग आपण ती फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केल्यावर मग हळूहळू ती जी कौतुकाची भूक असते ती प्रत्येक माणसालाच असते हो. ती कौतुकाची भूक ती पूर्ण करायला लागते हो. तुम्ही किती तुमचे हे छान आहेत, एखादा फोटो घातलेला असेल, फोटोत किती तुम्ही हँडसम दिसता, तुमचं एवढं वय असं वाटतच नाही, तुम्ही किती यंग आहात. मग अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्याने काय शायरी बिरी लिहिली तर तुमचं लिखाण किती चांगलं आहे, अशा म्हणजे त्याच्या प्रत्येक गोष्टीला कौतुक समोरची ती हनी ट्रॅप करणारी व्यक्ती करते. आणि कौतुकाचा माणूस भुकेला असतो आणि तो थोडासा तिच्यामध्ये मग हळूहळू इन्वॉल्व व्हायला लागतो. तिच्या मेसेजची मग ती पहिला प्रश्न हळूहळू घालताना तुला कधी
व्यवस्थित म्हणजे न घाबरता तू तुझा सेफ पिरियड असा कधी तुझ्याशी मी बोलू शकते वगैरे, म्हणजे मग त्याच्यातून अंदाज निघतो तिला की की म्हणजे तो बोलता बोलता सांगून जातो, माझी मुलगा सून एवढ्या वाजता जातात, माझी बायको भजनाला ह्या वाजता जाते, मग मी एवढा दुपारी 2 ते 4 मी रिकामा असतो, मग 2 ते 4मध्ये सेफ पिरियड आहे, आपण त्यावेळेला बोलू. मग हळूहळू मग ती त्याला म्हणते असं आपण नुसतं व्हॉट्सअपवर सॉरी फेसबुकवर किती दिवस चॅटिंग वगैरे करायचो किंवा चॅट बॉक्समधून किती बोलायचं आपण, मी तुला फोन कॉल करू का, मला नंबर शेअर करशील का. आणि मग इथे हळूहळू सुरुवात, म्हणजे पहिली तर छान पेरणी झालेली आहे कौतुक करून हरभऱ्याच्या झाडावर चढून, मग आता तुम्हाला हळूहळू सांगितलं जातं की मला फोन नंबर द्या, मग फोन नंबर तुम्ही देता, मग फोन नंबर झाल्यावर त्यावेळेला तुमच्या सेफ पिरियडमध्ये ती फोन करायला लागते. आणि मग फोन करता करता एक दिवस विचारते, आपण व्हिडिओ कॉलवर एकमेकांना असं नाही भेटू शकत, पण आपण प्रत्यक्ष तरी बघू शकतो ना एकमेकांना. आणि तोही तिच्या आवाजाने, तिच्या आता लावलेल्या स्टेटसच्या फोटोने तोही भारावून गेलेला असतो. आणि त्यांनी ते जे काय सांगितलं ना ते मला खूप पटलं. म्हणजे हे मी नेहमी बघितलेलं आहे, म्हणजे आम्ही तरुण असताना पण बघितलेलं आहे. आम्ही आमच्या मुंबईमध्ये ही वाक्य अगदी फेमस होतं की तरुण हसून जातो आणि म्हातारा घासून जातो. म्हणजे म्हाताऱ्याला स्पर्श सुख हवं असतं, भले त्याला वासना शक्ती कमी झाली असेल, काही असेल, पण स्पर्श सुख त्याला हवं असतं. आणि ह्याचा फायदा हनी ट्रॅपिंगमध्ये होतं. एक पहिलं म्हणजे त्याला कौतुक जातो आणि त्या वयामध्ये त्या बायका मग तो आवाजही त्याला मधुर वाटायला लागतो, तिचं दिसणंसुद्धा त्याला आवडायला लागतं. आणि मग ती त्याला सांगते, मग मला तुझ्या घराचा व्हिडिओ दाखव. आणि मग तो पूर्ण घरभर फिरून घराचं व्हिडिओवर बोलून दाखवतं तिला घर. मग तिला त्याच्या पैशाची, त्याच्या आर्थिक परिस्थितीची तिला कल्पना येते. मग हळूहळू मग बोलताना एखाद दिवस ती स्लीवलेस घालून बसते किंवा कमी कपडे घालून बसते. आणि मग त्याला विचारते, तुला काही गरम नाही होत का, तू का अगदी पूर्ण सगळं त्याच्यामध्ये ते भाऊ सांगताना धनंजय वगैरे इतकं सांगतात की अशा व्हिडिओ चॅटिंगच्या वेळेला तो पुरुष इतका भडकून जातो. एरवी तो स्प्रे मारत नसेल, पण आणि त्यात इतकं त्याचं डोक्यातनं जातं की व्हिडिओ कॉल करताना आपल्या स्प्रेचा वासही तिथे पोचणार नाही, पण इस्त्रीचे कपडे आणि स्प्रे मारून तो माणूस नीटनेटका होऊन बसतो. इतकं भावनेच्या भारात माणूस वाहिलं जातं. ते कारणसुद्धा तसं असतं की त्याला जो 8 ते 10 तासाचा अगदी रिकामा वेळ मिळालेला असतो आणि त्याला जे घरातनं थोडंसं डावललेल्यासारखं वाटायला लागतं. मग त्याचा फायदा, पुरेपूर फायदा ती व्यक्ती घेते. आणि मग तो पूर्ण सापळा असतो त्या व्यक्तीकडून. म्हणजे ती लोकं मग त्याच्यातून सगळ्या बाकीच्या माहिती काढल्या जातात. आणि मग नंतर मग तुला नाही का गरम होत, मग तो शर्ट वगैरे काढून बसतो. मग हळूहळू त्याने सांगितल्याप्रमाणे वासना नाही, पण नैन सुख म्हणा, स्पर्श सुख म्हणा, स्वतः व्हिडिओवर बघताना उगाचच मन चाळवलं जातं, कुठेतरी मनामध्ये हे होतं. आणि मग अजून बाकीचे कपडे वगैरे काढले जातात. आणि मग त्याच्यानंतर त्याला फोन येतो वेगळ्याच नंबरवरून किंवा तिच्याचकडून की मी तुझे असे फोटो काढले, तुझ्या बायकोला पाठवू का. आणि मग तो घाबरतो आणि मग ती मागणी करते की मला एवढे पैसे दे, नाही तर मी तुला हा फोटो डिलीट करून टाकते. मग त्यावेळेला तो पहिले पैसे देतो आणि तो फोटो डिलीट केल्याचंही ती त्याला मेसेज पाठवते. नंतर तिसऱ्याच फोनवरून मेसेज येतो, फोटो येतात, हे मी तुझ्या रिलेटिव्हमध्ये दाखवू का.
आणि अशा पद्धतीने ब्लॅकमेल केलं जातं मानसिक. आणि तुम्हाला आठवत असेल थोड्या वर्षापूर्वी आपण किरीट सोमय्याचं पण असं बघितलं होतं, व्हिडिओ दाखवला होता. कुटुंबामध्ये आपली हानी होते, मानहानी होते, समाजामधलं आपली मानहानी होते. जितकं तुम्ही 4 लोकांमध्ये जास्त नाव असेल तितकं तुम्हाला खच्चीकरण जास्त होतं. तुम्हाला जितकी लोकं जास्त चांगले म्हणून ओळखत असाल, ह्या वयाच्या ह्या फॅग एंडला, आणि पुन्हा आता नोकरी वगैरे पण गेलेली आहे, मुलांच्या सुनेच्या राज्यात आपण नालायक ठरतो, ह्याचं इतकं वाईट वाटतं की तो माणूस त्याच्याही नकळत पैसे काढायला द्यायला लागतो आणि मग घरातही खोटी कारणे सांगायला लागतो. ते पैशाचा जर कोणा मुलांना वगैरे लक्षात आलं तर तो विश्वासात घरातल्यांना घेत नाही, कारण त्याला त्याचा आदर, त्याचा मान सन्मान टिकवायचा असतो. काहीच तसं बघितलं तर व्हिडिओद्वारे काहीच झालेलं नसतं. तर त्यांनी बरेच सांगितले न फसवण्यासाठी. त्यातला एक हा मुख्य त्यांनी सांगितलेल्यातला हनी ट्रॅप हा मी सांगितला, हा मी आता इथे व्यक्त केला. आणि ह्याच्यामध्ये मला असं वाटतं, एक स्त्री म्हणून, एक बायको म्हणून आपणही आपल्या पुरुषाला विश्वासात घ्यायला पाहिजे. त्याच्या वागणुकीतून आपल्याला जो चुकीचं वाटलं तर त्याला धैर्य द्यायला पाहिजे. तो कुठे माणूस आहे, 10 तास काही कमी नाही दिवसातले तुम्हाला रिकामा मिळालेला 10 तास, तो त्या 10 तासातला 2 तास ह्या असल्या ह्याला गेला आणि त्याच्यामुळे तो मग धुंदीमध्ये असा मस्त की त्या मानसिक तंद्रीत जातो. पण मला वाटतं की आपण स्त्रियांनी खूप आपली जबाबदारी आहे की त्यांनी जे धनंजय देशपांडे यांनी सांगितलं, हे आपली पण जबाबदारी. ह्या वयात काय असं नवऱ्याला सतत हे करून वय दाखवू नका. थोडंसं त्याच्याबरोबर पण रोमॅन्टिक वागा, रोमॅन्टिक बोला, त्याला त्याच्या स्पर्श सुखाला वंचित करू नका. हे जे त्यांनी सांगितलं ना, त्यांची सांगायची पद्धतही खूप सुंदर होती. त्यांना वासना नसते, पण स्पर्श सुख हवं असतं, कौतुक हवं असतं. ते जरूर त्या पुरुषाचं तुम्ही करा, चुकूनसुद्धा ते म्हणजे. आणि पुन्हा त्यांना तुमच्याबद्दल पूर्ण विश्वास असू दे की अशा पद्धतीने जर ते सापडले तर ते तुमच्याकडे सांगतील की असं झालं ग माझ्याकडून, आणि असे माझे फोटो व्हायरल होत आहेत, किंवा ती व्हायरल करायची धमकी देते. त्यावेळेला तुम्हीच धीटपणे सांगू शकाल, जा काय करायचं आहे ते कर. कारण त्यांनी उदाहरण दिलं, जर कुत्रा तुमच्याकडे भुंकत आला आणि तुम्ही ताट उभं राहिलं की कुत्रा घाबरतो. जर तो कुत्रा भुंकत आला आणि तुम्ही पळायला लागला की कुत्रं तुमच्या मागे लागतं. जर तुम्ही घाबरताय असं म्हटलं आणि तुम्ही खरंच काही केलं नसेल आणि तुम्ही घाबरताय असं वाटलं की मग ती व्यक्ती तुम्हाला ट्रॅपमध्ये अडकवणार. तर त्यापेक्षा जा, तुला काय करायचं आहे कर, अजून फोटो देऊ का तुला म्हण, की त्यांचं तिथे कनेक्शन तुटतं. हे अशा पद्धतीचे अजून 5-6 एपिसोड्स आहेत. तुम्ही हा एपिसोड बघा, ऐका, आणि ह्याच्यामध्ये जेवढा नवऱ्याची कमकुवत बाजू असेल त्या कमकुवत न करायला देऊन बायकांनी खंबीरपणे त्याला सांभाळून घेणं खूप गरजेचं आहे. नाही तर पूर्ण लुटलं जातं. आणि त्यांनी सांगितलं शेवटी पुरुष ह्याच्यामध्ये आत्महत्याही करतो. अशा केसेस बऱ्याच झाल्या, आणि आत्महत्या केल्या त्यांना माहीत नसतं तिथे आणि फोन वाजल्यावर त्या फोनमध्ये तसा मेसेज आला आणि तसं बोलणं झालं की पैसे देतोयस का, आणि त्या वेळेला कळत गेलं की अशा पद्धतीने हा माणूस मानसिकदृष्ट्या घाबरून गेल्यामुळे याने आत्महत्या केली. हा विषय खूप गरजेचा वाटला म्हणून मी जरा लांबवला. त्यांनीच धनंजय देशपांडेंनी सांगितलेले पुढचे प्रकारही सांगेन. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल खूप धन्यवाद. तुमची पसंती द्या, कौतुकाची थाप द्या, खूप गरजेचं असतं. धन्यवाद.